हॅलो गाईज, आजचा दिवस खूपच खास आहे कारण मी पहिल्यांदाच माझ्या केसांवर काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. मी आली आहे जुहूला सलॉनमध्ये. माझ्या फ्रेंडने मला इन्व्हाइट केलं आहे. सो इथलं वातावरण पाहून मी सगळ्यात आधी खूप इम्प्रेस झाले. आता माझ्या केसांकडे बघितलं तर केस खूप लांब होते, पण खूप फिझी झाले होते. शेप नव्हता, कलर नव्हता आणि खरं सांगायचं तर मी लहानपणापासून माझ्या केसांवर कधीच काही एक्सपेरिमेंट नाही केलं. सो म्हणून आज मी फर्स्ट टाईम हायलाईट्स आणि नवीन हेअर कलर करणार होते. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्ट. केस कोणाकडेही देण्यापेक्षा मला असा माणूस हवा होता ज्याच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवू शकते. माझा फ्रेंड अनेक वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे, त्यामुळे मी त्याला एकच गोष्ट सांगितली, तुला जे योग्य वाटेल ते कर, तसं माझं स्टायलिंग कर, बस. त्यानंतर सगळी जबाबदारी त्याची. गाईज, फायनली माझी कॉफी आली. दुपारी 1:30 वाजल्यापासून मी सलॉनमध्ये आली आहे आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजले होते. सो एका जागेवर बसून खूप कंटाळा आला होता आणि मला माहिती नव्हतं की हेअर ट्रान्सफॉर्मेशनला इतका वेळ लागतो. एक प्रोसेस सुरू होती आणि माझी एक्साइटमेंट पण तितकीच वाढत होती. जेव्हा हायलाईटसाठी फॉईल पेपर लावले ना, तेव्हा मी स्वतःला आरशात पाहून हसायला लागले. आता सुरू झाला हेअर वॉश. आता मात्र एक्साइटमेंट आणि टेन्शन दोन्ही वाढत होतं. मनात एकच विचार, फायनल लुक कसा असेल. घरून सतत फोन येत होते कारण दुसऱ्या एका कामासाठी आले होते अंधेरीला, पण माझा पूर्ण दिवस सलॉनमध्येच गेला. दुपारी 1:30 वाजल्यापासून रात्री आता 8:30 वाजत आले आहे आणि मी अजूनही इथेच होते. पण खरं सांगू, फायनल रिझल्ट पाहिल्यानंतर मला 1 सेकंदासाठी वाटलं नाही की एवढा वेळ वाया गेला. आज मला एक गोष्ट शिकायला मिळाली. हेअर कलर म्हणजे फक्त कलर लावणं नाही, त्यामागे स्किन टोन, प्रोफेशन, फेस शेप, हेअर क्वालिटी अशा खूप गोष्टींचा विचार केला जातो. म्हणून माझा एकच सल्ला, कधीही फक्त स्वस्त आहे म्हणून कुठेही हेअर ट्रीटमेंट करू नका. नेहमी ट्रेंड आणि एक्सपिरियन्स प्रोफेशनलकडे जा, कारण केस खराब झाले तर ते परत ठीक व्हायला खूप वेळ लागतो. आणि शेवटी एकच विशेष करून सगळ्या मुलामुलींना सांगायचं आहे, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा, स्वतःची काळजी घ्या, कारण तुमची पहिली प्रायोरिटी तुम्ही स्वतः आहात. मला हा ट्रान्सफॉर्मेशन खूप आवडला. तुम्हालाही आवडेल. आणि जर तुम्हाला हेअरस्टाईलिस्टचे डिटेल्स हवे असतील तर कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर DM करा. परवानगी घेऊन मी डिटेल्स नक्की शेअर करेन. पुढच्या व्लॉगमध्ये अजून खूप इंटरेस्टिंग अपडेट्स आहेत. सो स्टे ट्यून्ड. आणि हा आहे माझा न्यू लुक. सटल हायलाईट्स, फ्रेश हेअरकट आणि अगदी नॅचरल लुक. माझा स्किन टोन आणि ऑफिस लुकला सूट होईल असा कलर त्याने निवडला. थँक्स सागर. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.